मंडळी आपल्याला प्रसिद्ध गाडा मालक अरुण शेठ पाटील आणि घाडगे साहेब आणि त्यांचे काही मित्र परिवार ते भेटले आहेत. पिंट्याचा गुलाल झालेला आहे. आपण विचारूया कुठलं काय नियोजन झालं आज. आज कुटारचा साहिल म्हात्रे यांचा बागड आणि पिंट्या गाडी अति सुंदर पळाली आणि सांगार्लीचा भारत ही 4 बैल नंतर पळाली. इथंच जमली गाडी का आधी नाही इथं मैदानात जमली गाडी. किती वाजता पोहोचलं तर मैदानात? सकाळी काहीतरी 8 वाजेपर्यंत 8-8:15 बैल आलते आपण. कसं वाटतं म्हणजे आता हे संघटनेने जो हा नियम काढलाय आता बघा तुम्ही मला वाटतं लगेच निघणार पण आज घरी. नाही असं वाटलं की म्हणजे जसं आपण घाटावरती जातो लवकर मैदानात 8-9 वाजता तसंच आज मैदानात फील झालं की आपण म्हणजे घाटावरच पळायला आलं आहे. पण काय नाही चांगलं वाटलं आणि लवकरच घरी जाणारच. म्हणजे बिनजोरमध्ये कुठेतरी असं चित्र आहे वाटलंही नव्हतं की आपल्या चालू सीझनला होईल. पण बघा संघटना ठाम आणि कुठेतरी तुम्ही गाडा मालक त्यांना प्रतिसाद देतात. आणि 100% कारण का संघटना ही बैलगाडी क्षेत्रात पाहिजेत. कारण का संघटना असल्यामुळे भरपूर असे काही नियम लागलेत आणि संघटनेची भरपूर गरज आहे. आणि असे आपले मुंबईचे कुठलाही गाडा मालक नाही की संघटनेचे अपोर्ट जातात. सर्व संघटनेला सपोर्ट करतात आणि संघटना ही बैलगाडी मालकांना घेऊनच चालली आहे. आणि या क्षेत्र आपलं संघटनेचे मला भरपूर पुढे चाललेलं आहे. बरोबर. आता पहिल्यांदा जोडी पळवली का बागर आणि पिंट्या याच्या आधी? पहिल्यांदाच गाडी पळाली आणि गाडी चांगली पळाली. बरोबर. म्हणजे कुठेतरी खिरकालीचं मैदान निवडल्यानंतर ना मला वाटतं कुठेतरी तुम्हाला अपयश खूप कमी असतं खिरकालीच्या मैदानामध्ये कारण यशच घेऊन जाता तुम्ही. नाही 100% कारण का पिंट्याने एकदाच पराभव झाला आहे खिडकालीच्या मैदानात आणि 2 वर्ष पिंट्या इथं सलग पळतो. म्हणजे भरपूर असे पिंट्याचे गुलाल आहेत आणि खिडकालला आपला छोटा सर्जा जरी असेल त्याची सुरुवात इथूनच झालेली आहे जलवासोबत. बरोबर. म्हणजे छोट्या सर्जाची सुरुवात पण याच मैदानात झाली. झाले आणि कुठेतरी मला वाटतं आतली बैला बघा भले पब्लिकचा बैल तुमच्या आधी याच्या आधी झाला समजा मोठा सर्जा पण आतल्या बैलांमध्ये म्हणजे आता म्हणजे चालते धावण तुमची आणि कुठेतरी चर्चेमध्ये धावण आहे. नाही आमची आतलीच बैल आहे. मोठा सर्जा पण आतलाच होता. याच्या पुढे जो पठाण होता तोही आतला होता आणि ही पूर्ण आतलीच आहे. म्हणजे नशिबाला जे आतलीच म्हणतात आपल्याकडे बघा ओटटेकचे. आता बरीच जण इथं मैदानामध्ये आल्यानंतर सर्जाला तुम्हाला बघितल्यानंतर मला तर बरेच जणांनी विचारलं सर्जा आलाय का काय नक्की काय चाललंय. सर्जाचा भरपूर जणांवर प्रेम आहे कारण का बैल भरपूर दिवस मैदानात दिसला नाही आणि भरपूर बैलगाडी मालकांचे फोन आले की सर्जाचं काय आहे. पण थोडंसं सर्जाचं आजारी असल्यामुळे बैल कमीत कमी अजून एक महिना तरी बैल अजून म्हणजे मैदानात निघणार नाही. एका महिन्यानंतर जर आपल्याला वाटलं का बैल 100% कव्हर झाले तर आपण काढण्याचा प्रयत्न करू. म्हणजे हिंद केसरीचा मोठा नियोजन आहे तो पण चालतात? नाही कारण का बैल थोडंसं पायामध्ये लंगतो त्यामुळे आपण थांबवण्याचा विचार घेतला आहे. जेव्हा आपल्याला वाटेल की खरोखर पळण्याची याच्यात तेव्हाच आपण नंदी काढणार तेवढं नाही काढणार बैल. नक्की काय होतं त्याला? मागच्या वर्षी मला वाटतं कुठेतरी एक गाडी झाली होती देसला तिथून मला वाटतं ही त्याला हा आजार लागलेला आहे. आता आजारमध्ये दिवशी लखनमध्ये पळालो आणि लखनमध्ये पळताना म्हणजे प्रमाणात जास्त गाडी खेचल्यामुळे काय पुढं थोडंसं लखन लेफ्ट साईडला टर्न घेतलं जागच त्यामुळे काहीतरी बैल थोडीशी इजा झाली होती. पण मैदानात काय नाही वाटलं. पण घरी आल्या दुसऱ्या दिवशी थोडंसं बैल लंगडलं आणि आमचे जे मध्ये आंबेचे आम्हाला सहकार्य करतात डॉक्टर आपले आडक बेडकचे तिकडे आपण ट्रीटमेंट केली. थोडंसं बैल फरक झाले होईल लवकरच कव्हर होईल. म्हणजे कर्नाटकचे डॉक्टर आहेत ते? हो कर्नाटक तिथे आपण बैल म्हणजे बैलाला कर्नाटकला पण घेऊन गेला तुम्ही? हो बैल कर्नाटकला घेऊन गेले. बघा म्हणजे कुठेतरी थोडी पण म्हणजे विश्रांती नको पण आपल्याला लगेच कारण का तर तोच आपली धावण पूर्ण येणार आहे. नाही सर्जा कसा तो महाराष्ट्राचा भरपूर चाहता आहे. भरपूर जणांचं प्रेम आहे. त्याच्यावर कुठलीही गोष्ट म्हणजे आम्हाला हे करता येतच नाही. कुठलंही म्हणजे काय झालं तरी आम्हाला त्याच्यावर डिसिजन घ्यावं लागते आणि काय असलं तरी म्हणजे त्यांनी आमची भरपूर मनं जिंकली आहेत आणि त्याला कुठे असं कमी पडेल असं आम्ही कधी करून देऊ शकत ना. जेवढं आमच्यामध्ये होईल तेवढं आम्ही त्याच्यासाठी करणारच आहे. बरोबर आहे. आता जसं तुम्ही बघता ते डॉक्टर आहेत बरेचसेच गाड्या मालकांनी पण मला इथं सांगितलं की तुमच्याकडून सल्ला पण मिळतो डॉक्टरकडे नेण्याचा. बघा कुठेतरी तुम्ही म्हणजे तुमचं असं विचार आहेत की आपला चांगला होता दुसऱ्याचं पण चांगला करा. नाही मी हमेशा बोलतो का सर्व नंदी आपलेच आहेत. फक्त काय बैलगाडी क्षेत्र आहे आपण एकमेकाशी खेळणं गरजेचं आहे. जर आपण एकमेकाशी नाही खेळलं तर आपण नंदी कोणाशी पडले पण सर्व नंदी आपलेच आहेत. कोणाची दुखापत असेल काय जेवढं आपल्यामध्ये होईल तेवढं आपण सहकार्य करत आलो आणि याच्या पुढेही करणार कारण की सर्व नंदी ते आपलेच आपण समजतो. बरोबर. आता आजारात असताना मोठा मैदान बघा हिंद केसरी 2 दिवसावर मैदान आले किती मनाला लागते ही गोष्ट? नाही म्हणायला लागते कारण का मैदान मोठं आहे आणि कुठेतरी म्हणजे मैदानात जाण्याची अपेक्षा होती. नियोजन पण थोडंफार मागे झालेलं होतं पण कुठेतरी थोडंसं बैल आजारी असल्यामुळे आपण नियोजन कॅन्सल केलं. बघू आता लवकर जेव्हा आपल्याला व्यवस्थितपणे चांगलं वाटेल तेव्हा नंतर आपण बाहेर काढू. बरोबर. आता समोरच्या गाडा मालकाशी ज्यांच्याशी नियोजन झालं होतं त्यांना मान्य झालं काही सर्व? नाही त्याचं काय नाही ते आपलेच म्हणजे कसं बैलगाडी क्षेत्र सर्व माणसं आपलीच आहेत आणि आपल्यावरती प्रेम करणं सर्जावरती प्रेम आहे. बैल आजारी असल्यामुळे कोण काय करू शकतच नाही भले मालक असो या कोणी असो कारण का बैलच आजारी बैलच नाही पळणार तर काय म्हणजे ऑप्शनच नाही ना त्याच्यापुढे. बरोबर आहे. चला त्याच्या पदरामध्ये कायम आता मागची सीझन पण आपण बघितली कुठेतरी 2 ते 3 महिने बैल पळणारा बैल थांबतोय कुठेतरी बराचसा चाहता वर्ग नाराज होतोय. देवाने त्याच्या नशिबाने दिले तर आपण लवकर सांगू देवाला की बरं कर त्याला आणि मैदानामध्ये येऊ द्या. आणि अजून एक प्रश्न राहिला
कसं वाटलं तुम्हाला हा आता बिंजोरमध्ये हा नवीन काहीतरी चित्र घडतोय? नाही, चांगलं म्हणजे अतिशय सुंदर म्हणजे आपला जो नियम काढलाय चांगला काढलाय बैलाने. म्हणजे कसं हिटिंग मुलं लवकरच बैल आता याच्या पुढे म्हणजे कसं 2च्या नंतर हिटिंग जास्त चालू होते, जमीन पण भरपूर तापते आणि कुठेतरी उष्णता झाल्यामुळे बैलांना पण आता लवकरच घरी मिळून आराम भेटतो. काही बैलांना म्हणजे असे भरपूर काय असं बैल जेव्हा घरी गेली पण काहीतरी 100% बैल जर लवकरच पळवली तर बैलांना काय आजार पण होण्याची शक्यता वाटते. बरोबर. मला वाटतं बिंजोरमध्ये 12 वाजता बंदीच्या नंतर मला वाटतं आता 12 वाजता पहिल्यांदा तुम्ही गुलाल घेऊन घरी जातात. 100% कारण का ऊन भरपूर असल्यामुळे आणि आपल्या जे संघटनेने नियम काढलाय अतिशय सुंदर नियम काढलाय. त्याच्याबद्दल म्हणजे काय बैलांसाठी आणि नंदींसाठी खूप छान आहे. कारण का जमीन भरपूर तापते 2च्या नंतर आणि ती कुठेतरी बैलांना म्हणजे आपण बोलते पण काही बैलांना पत्री असते नसते, त्यांना 100% दुखापत होते, उष्णता भरते. त्यामुळे कुठेतरी हे जो नियम हा चांगला नियम आहे. बरोबर. चला थांबूया आपण आणि कुठेतरी पिंट्याने घेतलेला गुलाल हा खूप आनंदाचा गुलाल आहे. सर्जा पण लवकरच आपला गुलालामध्ये राहावं ही इच्छा करतो आणि प्रार्थना करतो. 100% सर्वांचं चाहत्यांचं प्रेम आहे. बैल लवकरच 100% कव्हर होईल. चला शुभेच्छा. धन्यवाद.